अनजान शाह दाता सोसाइटी में 50 लाख रुपयों के कॉन्क्रीटी रोड का उद्घाटन विधायक फारूक शाह के हाथों। यांनी मुस्लिम समाजाचा कोणताही काम केलेलं नाहीये, रोडांचं गटारीचं काहीच केलेलं नाहीये। पण फारूक शाह साहेबांनी इतकी निधी आणली शिंदे साहेबांकडून, अजित पवारांकडून, देवेंद्र फडणवीसकडून, तर त्यांनी इतकी निधी आणली का 70 वर्षात पहिला असं काम झालेलं आहे का फारूक शाह साहेबांनी सर्वांना कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता सर्व गल्ली बोळामध्ये सर्व रोडाचं काम त्यांनी केलेलं आहे असं मी सांगून माझी रजा घेतो। आमदार साहेबांनी 80 लाख रुपये कामाचं या लोकार्पण आज करतायत। बाकीचे आजी माजी आमदार म्हणतायत, ते म्हणत होते की आम्ही धुळे शहरात रबराचे रस्ते टाकून देऊ, रबर आणि त्याच्यामध्ये लोखंड मिक्स करून टाकू, म्हणजे खोटे बोलण्याची किती परिसीमा होती त्यांची। आणि काम न करता जेव्हा इलेक्शन येतो, जेव्हा निवडणूक येते आणि निवडणुकीच्या वेळेस जसं पावसाळ्यात बेडूक ड्राव करतात त्याप्रमाणे हे बेडूक आता ड्राव करतात। साहेबांनी धुळे शहरासाठी आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे। जे माजी आजी आमदार असतील धुळे शहरातील, त्यांनी सगळं त्यांचं कामं घेऊन यायचं आणि आमदार साहेबांचं कामं बघून घ्यायचं, तेव्हा आम्ही सांगू की आमदार साहेबांनी किती कामं केले आणि तुम्ही काय काम करताय। काम करण्याची जी पद्धत आमदार साहेबांची आहे, त्यांच्यामध्ये फक्त तोडी पाणी करणे, लोकांना मोठमोठे स्वप्न दाखवणे, लोकांना गुमराह करणे, याच्याशिवाय व्यतिरिक्त काहीच नाही। फालतूगिरी करणे। आज प्रत्यक्षात जे मूलभूत सुख सुविधांसाठी जे काम आमदार साहेबांनी धुळे शहरासाठी आजपर्यंत केलेले आहे त्याची तोड नाही। मी त्यांना सांगू इच्छितो या माध्यमाद्वारे आजच्या लोकार्पण सोहळ्याद्वारे की त्यांनी त्यांचे विकास कामं सांगावं आणि आमदार साहेब त्यांचे विकास कामं सांगतील। आज मी दाता सोसायटीचे सगळे जे आजी माजी पदाधिकारी इथं आहेत, इरफान दादा, आमचे हसन पठाण साहेब, यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी साहेबांकडे पाठपुरावा केला आणि वेळोवेळी आले आणि कामाबद्दल त्यांनी हे केलं। साहेबांनी ताबडतोब आज प्रभाग क्रमांक 19 येथे गजानन कॉलनी परिसरात अनजान शाह सोसायटी इथे आम्ही एक कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण, तसेच आमचे कार्यकर्ते माजिद पठाण आणि आमचे पोलीस बंधू हसन दादा पठाण, अजीजभाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत या कामासाठी 80 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, तसेच प्यारेलाल भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। साहेब माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्यावर आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? काय आरोप केला ते देवेंद्र फडणवीस यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे धुळ्यात एमआयएमचा आमदार निवडून असा आरोप त्यांनी केला। हे बघा, त्यांनी फक्त तोड्या पाणी आणि पत्रकबाजीमध्ये त्यांचे 15 वर्ष वाया घातले, हे सर्व जनतेला ठाऊक आहे। अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरचा खोटे। सुरुवातीपासून त्याला सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची। मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारूक शाहला आमदार होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे। नंतर त्यांनी काय केला, नंतर तो हायकोर्टात गेला। हायकोर्टात माझ्या विरुद्ध त्याने एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की आमदार फारूक शाह याला 3 बायका आहेत, 3 बायका आणि 10 मुले आहेत। आता तिथं ठीक आहे, मी 3 बायका आणि 10 मुले पाळायला मी सक्षम आहे, त्याबद्दल काही वाद नाही। पण मी आजपर्यंत शोध घेतोय, ते दुसरे एक बायको आहे माझ्याकडे, पण त्या 2 बायका आहेत कुठे, त्याचा शोध घेतोय मी। नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला, नाही तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारूक शाह याला निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर 11 गुन्हे आहे। हे किती 3 आरोप झाले। चौथा आरोप आता त्यांनी केला की भाजपा
मला आमदार फारुख शहानी पैसे घेऊन मतदान केले आहे. मी ह्या चारही आरोपांचा त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या बापाची औलाद असेल तर हे चारही आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. कार्यसम्राट कोण आहे ते म्हणतात तुम्हाला कार्यसम्राटने मीच करा कार्यसम्राट. आता तुम्ही बघा त्यांनी मोजके 5-6 कामं केले 15 वर्षात, समजलं का? आणि त्याच्या 10 पटीने काय 100 पटीने जास्त कामं मी केलेली आहे. फक्त ते 5 आणि 10 कोटी रुपयाचे कामं करतो. प्रत्येक 5 वर्षात 10 कोटीपेक्षा जास्त काम तो करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो. आता मी आतापर्यंत तब्बल 1000 कोटी रुपये आपल्या शहराच्या मतदारसंघासाठी आणून त्याचे काम केलेले आहे.